महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची नूतन कार्यकारिणी मंजूर झाली। त्या कार्यकारिणीची बैठक आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित करण्यात आली होती। या मीटिंगमध्ये जिल्ह्यातील येणाऱ्या निवडणुकात जिल्हा बँकेची निवडणूक आहे, जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत समित्या आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट याच बरोबर संघटनात्मक वाढीसाठी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे त्यांना येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने काम करायचं आणि आपण काय करणार आहोत या संदर्भात प्रदेश काँग्रेसचा जो आदेश आला होता, जी माहिती होती त्यांना दिली आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस संघटन या जिल्ह्यामध्ये मजबूत करण्यासाठी या जिल्ह्याची टीम काम करणार आहे। हो, कारण आता या देशामध्ये जवळजवळ 29% जेनजी आहे आणि सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे। ज्या पद्धतीने जेनजीने आंदोलन करून या देशात परिवर्तनाचा नारा दिला आहे त्यासाठी जेनजीला दुर्लक्ष करून चालणार नाही। म्हणून आमच्याही या कार्यकारिणीमध्ये आम्ही तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे। ज्येष्ठांबरोबर जेनजींना सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलेलं आहे। हो, या ठिकाणी ज्यांची नियुक्ती झाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मान्यतेने त्यांना आम्ही नियुक्तीपत्र दिले। कहना चाहूंगा कि आप लोगों को जो संधि मिली है ये संधि का हमें सोना करना है। आज हमारे कांग्रेस के ध्येय धोरण क्या है, कांग्रेस के विचार क्या है, ये ग्रास रूट तक ले जाने की हमें जरूरत है। का महीना है, अभी चारों तरफ आजादी की बातें और आजादी के गीत गाए जाएंगे। मैं आपसे कहूंगा कि आप अपने अपने शहर में, अपने गांव में, अपने इलाके में लोगों को बताओ कि कांग्रेस ने इस देश को आजादी दिलाने के लिए कैसा योगदान दिया है। ये तस्वीर आप देखें, एक तस्वीर